केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि नक्कीच कोल्हापूरमध्ये पण महायुतीचंच सरकार आहे। लोक म्हणतात आम्हाला बदल हवा आहे आणि आम्हाला महायुतीचं सरकारच हवं आहे। आता एकनाथजी शिंदेचा रोड शो झाल्यानंतर आमच्या 81च्या 81 जागा महानगरपालिकेत येतील। महायुतीचंच सत्ता स्थापन होणार, 81 विरुद्ध 0। माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 10च्या भाजपच्या अधिकृत उमेदवार पूर्वा राणे। आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांचा नेमका प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे। ताई नमस्कार। नमस्कार, मी ॲडव्होकेट पूर्वा सागर राणे, प्रभाग क्रमांक 10 क। मी भाजपकडून या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे। ताई आता तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार यंत्रणा तुमची गती झालेली आहे, कशा प्रकारे तुमची प्रचाराला प्रतिसाद मिळतोय असं वाटतं? केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि नक्कीच कोल्हापूरमध्ये पण महायुतीचंच सरकार आहे। नक्कीच आपण प्रत्येक आता प्रभागात फिरताय, प्रचारादरम्यान फिरताय, लोकांच्या काय भावना आहेत, कशा लोकांच्या अपेक्षा तुमच्या समोर येत आहेत? लोक म्हणतात आम्हाला बदल हवा आहे आणि आम्हाला महायुतीचं सरकारच हवं आहे कोल्हापूर महानगरपालिकेत। आता महायुतीचे जे काही नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, यांचा या निवडणुकीमध्ये कितपत प्रभाव दिसेल असं वाटतंय? काय नाही, आता एकनाथजी शिंदेचा रोड शो झाल्यानंतर आमच्या 81च्या 81 जागा महानगरपालिकेत येतील। महायुतीचंच सत्ता स्थापन होणार, 81 विरुद्ध 0 असा स्कोर असेल। नेमका कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय? आम्ही लोकांच्या समोर स्वच्छ प्रभाग, हरित प्रभाग, सुरक्षित प्रभाग, पर्यावरणपूरक प्रभाग आणि आरोग्यदायी प्रभाग, लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, गटर्स, ड्रेनेज, नियमित पाणी पुरवठा, हे आम्ही लोकांच्या मूलभूत सोयी सुविधा आम्ही पुरेपूर पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लोकांच्या आम्ही विश्वासास पात्र ठरणार आहे। नक्कीच एकूणच बघायला गेलं तर वातावरण काय सांगते? नक्कीच महायुतीलाच पोषक वातावरण आहे आणि 81च्या 81 महायुतीच्या जागा निवडून येणार।